नमस्कार, आप देख रहे हैं ग्लोबल पब्लिक न्यूज। मैं हूं संवाददाता वित्ती मेहतर। आइए जानते हैं आज की ताजा खबर। नवी मुंबई में एक बार फिर राजनीतिक माहौल गर्मा गया है। महापालिका के एक शासकीय कार्यक्रम में ठाणे जिले के पालक मंत्री एकनाथ शिंदे का नाम कथित रूप से वगले जाने के बाद शिवसेना कार्यकर्ताओं में भारी नाराजगी देखने को मिली। इस मुद्दे को लेकर शिवसैनिकों ने नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय में जोरदार प्रदर्शन किया। आंदोलन के दौरान कार्यकर्ताओं ने महापालिका आयुक्त कैलाश शिंदे की केबिन का घेराव कर लिया और कुछ समय के लिए केबिन का ताबा भी अपने हाथ में ले लिया। इस दौरान परिसर में जोरदार घोषणाबाजी हुई और प्रशासन के खिलाफ नाराजगी व्यक्त की गई। शिवसैनिकों ने अधिकारियों से जवाब मांगा और इस पूरे मामले की जिम्मेदारी तय करने की मांग की। वहीं आयुक्त कैलाश शिंदे ने मामले की जांच कर संबंधित जिम्मेदारों पर कार्रवाई करने का आश्वासन दिया है। दूसरी ओर नवी मुंबई के विरोधी पक्ष नेता विजय चौगुले ने भी इस मुद्दे पर प्रतिक्रिया देते हुए गणेश नाइक पर तीखा हमला बोला। उन्होंने चेतावनी दी कि यदि इस तरह की राजनीति जारी रही तो उसका जवाब भी उसी अंदाज में दिया जाएगा। फिलहाल इस घटना के बाद नवी मुंबई की राजनीति में नया विवाद खड़ा हो गया है और सभी की नजरें प्रशासन की आगामी कार्रवाई पर टिकी हुई है। कैमरा पर्सन के साथ विद्या मेहतर, ग्लोबल पब्लिक न्यूज। जर कोणी षडयंत्र रचलं असेल तर त्याचा बिमोड केल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही। आज आयुक्त आमच्या समोर बोलले की आम्ही या ज्या बाबतीत जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई ज्या काही गोष्टी त्यांच्या प्रशासकीय याच्यामध्ये तर ती कारवाई करायची त्यांनी आश्वासन दिले। जर या 10-15 दिवसामध्ये जर आयुक्तांनी जर या बाबतीत केलं नाही तर 1 जुलैला आम्ही सर्वजण या ठिकाणी परत आम्ही आयुक्ताच्या दालनात बसून आयुक्तांना आम्ही घेराव घालू। मंदाभाते आता हे मी बीजेपीला समजायला पाहिजे का बीजेपीच्याच एका आमदारांनी ज्या आमदाराचा तो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी त्यांना डावललं गेलं। आणि मी हे सांगतोय की आज ठिकाणी त्या ज्या हॉस्पिटलसाठी मंदाभातेंनी एवढं भरीव काम केलंय, भरीव निधी दिलाय, त्यांना बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या हातूनच काय गोष्टी करत आहे। माझा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, मी तर हे बोललोय आणि मी बोलतोय, मला सुद्धा मी अपशब्द निघत असेल तर या गोष्टीतून, पण मी सांगतो की लाज वाटायला पाहिजे की या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या हॉस्पिटलचा ओपनिंग करतायत। आज त्या बाजूचं फोर्टिज हॉस्पिटल नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचं हॉस्पिटल पूर्णपणे त्यांनी त्या फोर्टिजच्या दावणीला बांधलेलं आहे। ह्या पद्धतीने जर प्रशासनात जर एवढी जर धमक असेल गणेश नायकामध्ये तर त्या हॉस्पिटल ताब्यात घेऊन दाखवावं। तुम्ही सचिव विभागावर पण आरोप केलेला आहे, नक्की काय तो आरोप आहे आणि तुमच्या त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे? नाही, आम्हाला जे पत्रिका पाठवण्यात आल्या त्या पत्रिका ज्या आयुक्तांनी काढलेल्या पत्रिका होत्या त्या पत्रिका नाहीत, आम्हाला पत्रिका वेगळ्याच पत्रिका काढण्यात आल्या। म्हणून आमचं त्याला हे की ज्या कोणी आम्हाला जे पत्रिका पाठवल्या, ज्या सचिव विभागाने पत्रिका पाठवल्या असतील, जे प्रशासनाने काढलेली पत्रिका बाजूला ठेवून वेगळी पत्रिका आम्हाला वाटण्यात आली, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। 2 वेगवेगळ्या पत्रिका छापल्या होत्या, 2 वेगळे। आता आयुक्तांनी स्वतः सांगितलं, आयुक्तांनी स्वतः निवेदन केलं, आम्हाला सर्वांच्या समोर निवेदन केलं। आयुक्त स्वतः बोलले की ही पत्रिका मी छापलेली नाहीये, मी काढलेली पत्रिका, मी प्रशासनाने काढलेली पत्रिका होती, ती प्रशासनाची पत्रिका ती बाजूला त्यांनी मला माहित नाही त्या बाबतीत, पण प्रशासनाची पत्रिका माझी वेगळी होती आणि ही पत्रिका वेगळी आहे। म्हणून की प्रशासन शिवसेनेच्या बाजूने आहे, एकनाथ शिंदेच्या बाजूने, परंतु इथले भाजप सत्ताधारी हे विरोध करत आहेत। प्रशासन शिवसेनेच्या बाजूने असं नाही, प्रशासनाने प्रशासनाच्या पद्धतीनेच चालतायत आणि प्रशासन त्या पद्धतीने चालायला बघते। पण हे एक आपला हम करे सो कायद्याच्या माध्यमातून हे ज्या पद्धतीने प्रशासनाला दाबायला बघते, प्रशासनाला पण आम्ही आयुक्तांना सांगितलं जर पुढच्या वेळेस तुम्ही टाकलेल्या नावाने दुसरी पत्रिका येत असेल तर याच्या अगोदरचे पण जे आयुक्त होते ते आयुक्त कार्यक्रमाला गेले नाही, मग तुम्ही कार्यक्रमाला जायची गरज नाही, पुढच्या वेळेस तुम्ही पण कार्यक्रमाला जाऊ नका जर असं जर डावळत असतील तर।